शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपद हे बदलण्याची प्रदेशाध्यक्ष पदाचा बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे। जयंत पाटील यांच्याऐवजी तरुण पदाधिकाऱ्याला संधी द्यावी अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांकडे काल बैठकीत केली। यानंतर सत्ताधाऱ्यांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या। तर कामाचा अहवाल 2 दिवसात सादर करा, त्यानंतर राजीनामा देतो असं जयंत पाटील काल म्हणालेले होते। या सर्वांचे आपण राजीनामे घ्या आणि नवीन रक्ताला, नवीन तरुणांना संधी द्या। अगदी फ्रंटलचे सगळे अध्यक्षपासून तर संपूर्ण प्रदेशाध्यक्षपासून सर्वांची नवीन निवड करा। शक्यतोवर सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा मराठा समाजाव्यतिरिक्त तरुण कार्यकर्त्याला आपण संधी द्या। राज्यामध्ये वेगळं वातावरण चालू आहे, पण आपल्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाचा फायदा घ्यायचा असेल आणि जो अध्यक्ष खऱ्या अर्थाने वेळ देऊ शकेल प्रदेशाध्यक्ष म्हणून, अशा अध्यक्षाला आपण आता त्यांच्याकडे जबाबदारी द्या। याचा अर्थ जयंत पाटील साहेब वेळ देत नव्हते असं अजिबात नाही, परंतु नवीन तरुणाला आता संधी द्या ही विनंती करतो। आणि एकच छोटी सूचना सांगतो साहेब, ज्याप्रमाणे सर्व मंत्री फिरत असतात आणि कॅबिनेटच्या मीटिंगच्या दिवशी ते इथे येतात, तर प्रत्येक जिल्ह्याची राज्यातली एक तारीख अशी ठरवून द्या की त्या दिवशी प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग झालीच पाहिजे आणि त्या दिवशी तालुकाध्यक्ष, विधानसभा क्षेत्र प्रमुख, या तालुक्याचे आमदार, खासदार यांनी कंपल्सरी हजर राहिलंच पाहिजे। अशी मीटिंग ठेवा, तरच आपली संघटना येईल। नाहीतर आपण कागदावर फक्त मोठे दिसतो, प्रत्यक्षात आपण मोठे दिसत नाहीत। जर आपण काम केलं आणि पवार साहेबांसारखं नेतृत्व मिळालंय तरच आपला फायदा होईल, असं मी आपल्याला सांगतो। माझे बोलणं संपतो। या सगळ्या संदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विकास लवांडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे बघूया। मी काही महिन्यांपूर्वीच याबाबत ट्विटद्वारे सांगितलं होतं, योग्य सूतवाचही केलं होतं की साहेब आपला कोणीतरी करेक्ट कार्यक्रम करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि तसंच काल दिसलं। विशेष म्हणजे मला नवल या गोष्टीचं वाटतं की तिथे 2 दिवसाचं जे त्यांचं चिंतन शिबिर झालं तुतारी गटाचं, त्यामध्ये ते लोक असं म्हणतात की मराठा प्रदेशाध्यक्ष सोडून कोणी करा। म्हणजे मग त्यांच्या पक्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा द्वेष भरलाय का? जवळपास बहुतांश 75-80% कार्यकर्त्यांची हीच भूमिका होती की राज्य कार्यकारिणी असेल किंवा सगळे आता पदाधिकारी संघटन आता राज्यातलं नव्याने तयार केलं पाहिजे, हे बरखास्त केलं पाहिजे, अशीच सर्वांची मानसिकता होती। आणि त्याच्यात मग सगळेच आले, मग खालच्या पातळीपासून प्रदेश पातळीपर्यंत सगळेच त्याच्यामध्ये आले। जयंत पाटील यांच्यासह बदललेच पाहिजेत, सगळे बदल, असाच सगळ्यांची मानसिकता आणि असाच सूर सगळ्यांनी काल तिथं मांडलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।